इयत्ता 11वी पर्यावरण शिक्षण या पुस्तकातून आपण परिसंस्था हा पाठ बघत होतो. परिसंस्थेमध्ये अन्नसाखळी, गतिशीलता या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या. तर आता पुढे आपण पुढचा पॉईंट हा बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे सराव अन्नसाखळी. तत्पूर्वी अन्नसाखळी, अन्नजाळे, पोषण स्तर, ऊर्जेचा प्रभाव, पर्यावरणीय मनोरा, जैव भू रासायनिक चक्र, अन्नसाखळी हे सगळे पॉईंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. तर आपण सराव अन्नसाखळी हे बघूयात. ही अन्नसाखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन शाकाहारी मधून जाऊन मांसाहारी जीवांपाशी संपते. जे सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पदार्थापासून ज्याची अन्नाची निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. उत्पादकांच्या शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्यांना प्रथम भक्षक म्हणतात आणि प्राथमिक भक्षक दुय्यम भक्षक खातात. त्यामुळे प्रकारातील अन्नसाखळी स्वयंपोषीवर अवलंबून असते. तर सराव अन्नसाखळी ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. तर बघूयात पुन्हा एकदा. ही अन्नसाखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन शाकाहारी मधून जाऊन मांसाहारी जीवांपाशी संपते. सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पासून अन्न निर्मिती करतात आणि त्यांना आपण उत्पादक म्हणतात. उत्पादक शाकाहारी प्राणी म्हणून प्रथम भक्षक म्हणतात. प्रथम भक्षक दुय्यम भक्षक खातात आणि त्यामुळे या प्रकारची अन्नसाखळी स्वयंपोषीवर अवलंबून असते. सौर ऊर्जा, उत्पादक, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. गवतावरती प्रथम भक्षक नाकतोडा, नाकतोडावरती बेडूक द्वितीय भक्षक, द्वितीय भक्षक साप, सापाला खाणारा जो ससाना तृतीय भक्षक. तर या सगळ्यांचं बुरशी, विघटन याच्यामधून त्याचं रूपांतर होत असतं. यालाच आपण एक अन्नसाखळी म्हणत असतो. गवत, नाकतोडा, पाल, ससाना. गवत, ससा, साप, ससाना. वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, मासे, खंड्या. हरित वनस्पती, ठिपके असलेली हरिण, वाघ, मूर्त शरीर, विघटन, सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ. अशा पद्धतीची अन्नसाखळी ही पुन्हा पुन्हा चालू असते आणि ह्या अन्नसाखळी मधला एखादा पार्ट कमी झाला तर ती अन्नसाखळी ही तुटते आणि त्याचा परिणाम हा इतर प्राण्यांवरती आणि तसाच मानवावरती हा होत असतो आणि निसर्गावरती सुद्धा होत असतो. त्यामुळे अन्नसाखळी ही अत्यंत महत्त्वाची आहे. परजीवी अन्नसाखळी. ही अन्नसाखळी मोठ्या जीवांकडून छोट्या जीवांकडे कोणालाही हानी न पोहोचवता सरकते. उदाहरणार्थ व अनेक जीवांवरती बाह्य परजीवी म्हणून जगतात. मूर्तोपजीवी अन्नसाखळी. ही अन्नसाखळी विघटन होणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात मृत सेंद्रिय पदार्थांपासून सुरू होऊन सूक्ष्मजीव आणि नंतर पुढे मृत शरीरावर जगणाऱ्या जीवांपर्यंत मूर्तोपजीवी आणि त्यांच्या परभक्षणापाशी समाप्त होते म्हणून त्याला मूर्तोपजीवी अन्नसाखळी म्हणतात. जंगलातील वाळलेली पाने, मुंग्या, बिटल, गांडूळ हे प्राणी लहान लहान तुकडे करतात. त्यावर बुरशी व जीवाणू प्रक्रिया करतात. त्यामधील मातीत पोषक द्रव्ये तयार होते. त्यापैकी काही मातीत प्राण्यांना अन्न म्हणून उपयोग द्वितीय भक्षक करतात. पक्षी, बेडूक, पाल इत्यादी. तर मूर्तोपजीवी अन्नसाखळी जे वनस्पती आणि प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरातील मृत सेंद्रिय पदार्थ हे सूक्ष्मजीव खातात. तसंच त्याच्यात मुंग्या, बिटल, गांडूळ हे प्राणी तुकडे करतात आणि त्यातून बुरशी, जीवाणू प्रक्रिया करून मातीला पोषक द्रव्ये तयार करत असतात. तसंच अन्नसाखळीचे जाळं इथं दिलेलं आहे. हिरव्या वनस्पती. तर हिरव्या वनस्पती बकरी, ससा, उंदीर, त्याच्यावरती कोल्हा, सस्यावरती सिंह आणि रानमांजर, उंदीर, त्याच्यानंतर घुबड, साप, घार. तर अशा पद्धतीने ते चक्र अन्नजाळे चालू असतं.
अन्नजाळे. परिसंस्थेत अनेक अन्न साखळ्या असतात, पण त्या स्वतंत्र नसतात. परिसंस्थेचा एक जीव दुसऱ्या जीवावर पूर्णतः कधीच अवलंबून नसतो. उत्पादक अनेक कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, मासे यांच्याकडून काही कीटक हे अनेक परजीवींकडून भक्षण केले जातात. एखाद्या परिसंस्थेचा ससा गवत भक्षण करेल, साप ससा भक्षण करेल, घुबड साप भक्षण करेल. काही वेळा घुबड सापाचे भक्षण न करता थेट ससा भक्षण करतो. अशा पद्धतीत परस्पर संबंध संपूर्ण समूहाच्या प्रत्येकाला परस्परांशी जोडून ठेवतात. अशा पद्धतीने अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या जातात. गुंतागुंतीचे परस्पर निगडीत अन्नसाखळ्यांना अन्नजाळे म्हणतात. अशा पद्धतीने अन्नजाळे पारिस्थितिकीय व्यवस्थेचे स्थैर्य कायम ठेवते. तर अन्नजाळे एकमेकांवरती ते अवलंबून असतात आणि ते एकमेकांशिवाय पूर्णसुद्धा होऊ शकत नाही. आणि पूर्णतः एक जीव दुसऱ्या जीवावरती सुद्धा अवलंबून राहत नाही. त्याच्यासाठी ते वेगवेगळे त्याचे भक्षक शोधून ठेवत असतो. परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन. कार्य करण्यासाठी क्षमता म्हणजे ऊर्जा. कार्य करण्यासाठी क्षमता म्हणजेच ऊर्जा लागते. सर्व पोषण स्तरातील जीवांसाठी सौर किरण हा प्राथमिक सूर्याचा स्रोत आहे. असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय रेणूंमध्ये ऊर्जा ठेवून शकणाऱ्या जीवांना स्वयंपोषी म्हणतात. ज्या जीवांच्या अजैविक स्रोतांकडून ऊर्जा प्राप्त करता येत नाही, तर ते परपोषी जीवांचे संश्लेषण केलेल्या ऊर्जा उपयुक्त सेंद्रिय रेणूंवर अवलंबून असतात, त्यांना परपोषी म्हणतात. जे जीव सजीव आणि जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना भक्षक आणि मृत जीवांकडून ऊर्जा प्राप्त होतात त्यांना विघटन म्हणत असतात. परिसंस्थेची ऊर्जावहन हे निसर्गाच्या ऊर्जाच्या प्रवाह स्वरूपावर असते. तर विद्यार्थ्यांनो, असेंद्रिय पदार्थ सौर ऊर्जा हे सर्व स्तरावरती प्राथमिक ऊर्जेचा स्रोत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय रेणूंमध्ये ऊर्जा खिळून राहते. जीवांना स्वयंपोषी असे म्हणत असतात. जैविक स्रोतांची ऊर्जा प्राप्त करता येत नाही. स्वयंपोषी जीवाचे संश्लेषण केलेल्या ऊर्जेनं उपयुक्त सेंद्रिय रेणूंवर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात. जे जीव सजीव जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना भक्षक आणि मृत जीव असे म्हणतात आणि त्यांना विघटक सुद्धा म्हटले जात असतात. सौर ऊर्जा शोषून तिचे रूपांतर उत्पादक वनस्पतीत करतात. भक्षकाकडून अशा परिवर्तित झालेल्या ऊर्जेचे रासायनिक स्वरूपात उपयोग होतो. अन्नाच्या स्वरूपात आत आलेली ऊर्जा रोजच्या दैनंदिन कामात व जैव व वस्तुमानात वाढवण्यासाठी वापरली जाते. श्वासोच्छ्वास, उष्णता उत्सर्जन ही द्वारे होणारी हानी. तर या सगळ्या गोष्टी परिसंस्थेत होणाऱ्या ऊर्जावहनाचे माध्यम आहे. एकूण उत्पादकता सुमारे 23% सौर ऊर्जा ही वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे शोषली जाते, तर 48% वातावरणातून पृष्ठभागावर येऊन ती शोषली जाते. अशा पद्धतीने एकूण प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 71% ऊर्जा ही पृथ्वीवरील व्यवस्थेत शोषली जाते. तर 23% ऊर्जा ही सौर ऊर्जा वातावरणात पाणी, बाष्प, ओझोन द्वारे शोषली जाते. 48% पृष्ठभागावरती येऊन शोषली जाते आणि 71% सौर ऊर्जा पृथ्वीवरील व्यवस्थापनातील ती सौर ऊर्जा ही प्राप्त होत असते. मात्र वनस्पती यामध्ये येणारी सर्व सौर ऊर्जा शोषून घेत नाही आणि सर्व ऊर्जा वस्तुमानातून रूपांतर करीत नाही. परिणामी एकूण सौर किरणे 3 ते 6% पर्यंत प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता वापरतात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फार थोड्या प्रकाशाचा वापर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी होतो. तर झाडं, वनस्पती या 3 ते 6% एवढी सौर ऊर्जा वापरतात, बाकी परावर्तित होत असते. तर त्यामुळे पृष्ठभागावर सूर्यप्रकाशाची फार थोड्या प्रमाणात प्रकाश संश्लेषणारी वनस्पती कर्बोदके निर्माण करण्यासाठी ती अन्नासाठी
प्रकाश संश्लेषण करत असतात. रासायनिक ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात सजीवांकडे पाठवली जाते. अन्न साखळी आणि अन्न जाळ्यात पदार्थ ऊर्जा दोघांमध्ये वहन होत असते. अशा पद्धतीने सौर ऊर्जेचे वहन आपल्याला इथं बघायला मिळते. ऊर्जा वहन कधीही 100% होत नाही. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात, म्हणून ते उत्पादक म्हणतात. तर ऊर्जा वहन कधीही 100% होत नाही. तर हरित वनस्पती त्या ऊर्जा रूपांतर करतात, त्यांनाच उत्पादक असे म्हणतात. ऊर्जेचा काही भाग त्याच्या स्वतःच्या जीवन प्रक्रियेत वापरण्यात येतो. काही प्रमाणात उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेची हानी होते, म्हणून उत्पादकांनी साठवलेल्या ऊर्जेपैकी थोडा हिस्सा प्राथमिक भक्षकांना उपलब्ध होतो. प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सारखे फिरत असल्यामुळे अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे पुढील पोषण स्तरावर कमी ऊर्जा हस्तांतरित होते. तर ऊर्जेचा मनोरा आपण इथं बघणार आहोत. संख्येची सरळ मनोरा. प्राथमिक उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. संख्येचा उलटा मनोरा. परजीवी भक्षक, पक्षी, झाड. उदाहरण 2. पक्षी, कीटक आणि झाड. अशा पद्धतीने ते उदाहरण आपल्याला इथे दिलेले. प्रत्येक पोषण स्तरावरती उष्णतेच्या स्वरूपात सभोवताली बरीच ऊर्जा हानी होत असते. पुढील स्तरावर फक्त 10% ऊर्जा उपलब्ध होते. सूक्ष्म जंतूकडून सेंद्रिय पदार्थांकडे होणारे विघटन सुद्धा उष्णतेचे उत्सर्जन जबाबदार असते. त्यामुळे वनस्पतींची शोषून घेतलेली सौर ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वातावरणात परत जाते. ही उष्णता परत सूर्याकडे जात नाही. त्यामुळे ऊर्जा हस्तांतरण एक दिशीय व्यवहार आहे. तर 10% ऊर्जा ही पर्टिक्युलरली वापरली जाते. सूक्ष्म जीवजंतूंकडून विघटन सुद्धा उष्णतेच्या उत्सर्जनाचा जबाबदार आहे. तर सौर ऊर्जा पूर्णतः ही वनस्पती वापरत नाही, शोषून घेत नाही, तर एक दिशेने ती पुन्हा आकाशात पाठवली जाते, परत परावर्तित होत असते. ती सूर्याकडे परत जात नाही. पर्यावरणातील मनोरे. पर्यावरणीय मनोरे ही परिसंस्थेचे पोषक स्तरातील आलेख प्रतिरूप असते. 3 प्रकारचे असतात. उत्पादक मनोऱ्यांच्या पायऱ्या. पुढचे स्तर शाकाहारिक, मांसाहारिक. उच्चतम मांसाहारिक जीवांवरती प्रतिनिधित्व करतात. तर इथं पर्यावरणीय मनोरे यांच्यात 3 स्तर दिले. शाकाहारी, मांसाहारी, उच्च मांसाहारी जीवांचे प्रतिनिधित्व असतं. संख्येचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक शोषण स्तरावरील जीवांची संख्या दाखवतो. उदाहरणार्थ, एखाद्या गवताळ प्रदेशात गवताची संख्या ही त्याच्यावरती गुजराळ करणाऱ्या शाकाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या मांसाहारी प्राण्यांपेक्षा जास्त असते. काही उदाहरणांमध्ये संख्येचा मनोरा अगदी उलटा असतो. प्राथमिक उत्पादकापेक्षा शाकाहारी प्राण्यांची संख्या जास्त असते आणि अनेक अळ्या, किडे एकाच झाडावर गुजराण करताना आपल्याला दिसतात. तर प्राथमिक आणि द्वितीय स्तर हे कमी अधिक प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असतात. तर संख्येचा सरळ मनोरा आणि संख्येचा उलट मनोरा याच्यावरून तुम्हाला ते दिसून येईल. जैव वस्तुमानाचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक शोषण स्तरावर एकूण स्थायी जैव वस्तुमानाचे प्रतिनिधित्व करतो. स्थायी वस्तुमान म्हणजेच कोणत्याही क्षणाला असलेले जीव पदार्थ. हे वस्तुमान ग्रॅम एकक क्षेत्रफळ किंवा किलो कॅलरीज एकक क्षेत्रफळ असे लिहितात. जमिनीवरील बहुतेक सर्व जैव वस्तुमानाचे मनोरे सरळ असतात. मात्र जलीय परिसंस्थेत जैव वस्तुमानाचा मनोरा उलटा असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या तळ्याची वनस्पती प्लवके ही मुख्य उत्पादक असतात. त्यांचे जीवनचक्र छोटे असते. नवीन वनस्पती सतत त्यांच्या जागी येत असतात. त्यामुळे एकूण जैव वनस्पती हे पाठबळ देत असलेल्या शाकाहारी प्राण्यांची जैव वनस्पतीपेक्षा कमी असते. तर जैव वस्तुमानाचा मनोरा इथं स्थायी वस्तुमानाचे प्रतिनिधित्व करत असतो. जैव वस्तुमान म्हणजे कोणत्याही क्षणाला असलेले जीव पदार्थ. त्यांचे वस्तुमान
ग्रॅम किंवा एकक क्षेत्रफळ किंवा किलो कॅलरीज एकक क्षेत्रफळ असे लिहित असतात. जमिनीवरील बहुतेक सर्व जैव वस्तुमानाचे मनोरे सरळ असतात, मात्र जलीय वस्तुमानाचे मनोरा उलटा असू शकतो. उदाहरणार्थ ते प्लवके, त्याचे छोटे चक्र असते. तर बघूयात. उच्च मांसाहार, प्राथमिक मांसाहार शाकाहारी उत्पादक 1000 किलोग्रॅम, शाकाहारी 100 किलोग्रॅम, प्रथम मांसाहारी 10 किलोग्रॅम, उच्च मांसाहारी 1 किलोग्रॅम. अशा पद्धतीने जैव वस्तुमानाचा मनोरा आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यांचं अन्न. ऊर्जेचा मनोरा. हा मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील ऊर्जेच्या व्याप्तीचे प्रतिनिधित्व करतो. ऊर्जेचे एकक हे कॅलरी, चौक मीटर सेकंद किंवा किलो कॅलरी, चौक किमी मिनिट. ऊर्जेचे मनोरे कधीही उलटे नसतात. मनोरा प्रत्येक पोषण स्तरावरील ऊर्जेचे व्याप्तीकरण प्रतिनिधित्व करतो. तर ऊर्जेचे एकक, त्याचे ऊर्जेचे मनोरे कधी उलटे नसतात. एखाद्या परिसंस्थेची सजीव आणि अन्न साखळी या अन्न जाळ्यांच्या द्वारे परस्परावर अवलंबून असतात. समूहातील एखादी जरी प्रजाती बाहेर पडली तरी पर्यावरणाचा असमतोल निर्माण होतो. म्हणजे सजीवांच्या अन्नसाखळीद्वारे परस्परावरती अवलंबून असतात. एखादी जरी अन्नसाखळी ती कमी झाली तर इतर प्रजातींवरती त्याचा असमतोल किंवा परिणाम आणि निसर्गावरती परिणाम होताना दिसतो. एखाद्या अन्नसाखळीतील उत्पादक वनस्पती खाणारे अनेक शाकाहारी प्राथमिक भक्षक असू शकतात. त्यांना खाणाऱ्या मांसभक्षी प्राण्यांच्या मात्र कमीच प्रजाती असतात. म्हणजेच प्रत्येक परिसंस्थेमध्ये उत्पादक हे सर्वात जास्त, त्यानंतर शाकाहारी प्रथम भक्षक, अगदी थोडे द्वितीय भक्षक असतात. कारण प्रत्येक पायरीच्या रोजच्या जीवनक्रियांमुळे ऊर्जा कमी होते. तर बघूयात. प्राथमिक उत्पादक हे जास्त प्रमाणात असतात. त्याच्यावरती प्राथमिक भक्षक जे असतात ते 10% असतात. द्वितीय भक्षक 1% असतो. तृतीय भक्षक 0.1%, उच्च भक्षक 0.01%. म्हणजेच ह्या ज्या पायऱ्या आहेत, जर प्राथमिक उत्पादकापेक्षा तृतीय भक्षक किंवा द्वितीय भक्षक प्राथमिक भक्षक जास्त असेल तर ऊर्जेची विनिमयता ही सुद्धा कमी होत जाते, ऊर्जा कमी होत जाते. आणि त्याच्यामुळे ऊर्जेचा मनोरा हा त्याच्यावरती परिणाम होत असतो. जैव भूरासायनिक चक्र. पोषक पदार्थ हे परिसंस्थेची अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि परत अजैविक घटकांकडे बहुतांशी चक्राकार पद्धतीने फिरते. या प्रक्रियेस जैव भूरासायनिक चक्र असे म्हणतात. जैव भूरासायनिक म्हणजेच अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि परत अजैविक घटकांकडे बहुतांशी चक्राकार पद्धतीने फिरतात. त्यांना जैव भूरासायनिक चक्र असे म्हणतात. जीवांचा मृत्यू झाल्यास मृत अवशेष विघटित होतात आणि मृतजीवी जीवांकडून पोषक पदार्थ मातीत पुन्हा मुक्त केले जातात आणि हरित वनस्पतींमुळे शोषून घेतात आणि प्रथम शाकाहारी नंतर मांसाहारी प्राण्यांकडे हस्तांतरित होतात आणि जीवांचे मृत अवशेषात अडकलेले पोषक विघटन होऊन मातीत मुक्त करतात. म्हणजेच जी जीव मृत्यू आणि अवशेष असतात, मृत विघटित होतात, ते पुन्हा मातीत मिसळतात आणि मातीतून हरित वनस्पती शोषून घेतात. ते प्रथम शाकाहारीकडे, द्वितीय शाकाहारी मांसाहारीकडे प्राण्यांकडे हस्तांतरित होतात आणि पुन्हा ते जीवांचे मृत अवशेषांमधील पदार्थ विघटित होतात, मातीत मुक्त होतात. असे चक्र आहे, त्याला जैव भूरासायनिक चक्र असे म्हणत असतात. पोषक पदार्थांच्या ह्या पुनर्वापरास भूजैवरासायनिक किंवा पोषक पदार्थ चक्र किंवा आवर्तन म्हणतात. वनस्पती आणि प्राण्यांची त्यांच्या विविध जीवन प्रक्रियेसाठी 40 पेक्षा
जास्त पदार्थाची गरज असते. संपूर्ण पृथ्वी आणि जीवावरणावर एक बंदिस्त व्यवस्था आहे, म्हणजे जीवावरणातून पदार्थाची ने-आण करता येत नाही. तर या सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्यांची विविध जीवन प्रक्रियेसाठी 40 पेक्षा जास्त पदार्थांची गरज असते आणि यालाच बंदिस्त व्यवस्था असे सुद्धा म्हणतात. आणि ही जीवावरणाकडून पदार्थांची ने-आण करता येत नाही. सामान्य जैव भूरासायनिक चक्र खालीलप्रमाणे: नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, प्राणवायू चक्र, गंधक चक्र, फॉस्फरस चक्र, जल चक्र. तर अशा पद्धतीने सामान्य भू रासायनिक चक्र आपल्याला इथं बघायला मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसंस्था सेवा, वन परिसंस्था प्रत्यक्ष मूल्य, वन परिसंस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मूल्य या सगळ्या गोष्टी पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण इथं थांबतोय. थँक्यू.